देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनी काल दिल्लीमध्ये जे.पी. नड्डा यांच्यासोबत विधान परिषदेच्या जागांसंदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळते। विधान परिषदेसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांची संख्या 35 इतकी आहे। त्यापैकी कुणा 5 जणांना उमेदवारी द्यायची याबद्दल ही चर्चा झाल्याचं कळतंय। येत्या 2 ते 3 दिवसात भाजप आपल्या उमेदवारांच्या नावांवरती शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे। विधान परिषदेसोबत मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सुशांत, कालच्या दिल्ली वारीचं कारण नेमकं काय होतं? ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर विधान परिषदेसाठी निवडणूक होते। 11 जागांसाठी खरं तर निवडणूक होणार आहे। भाजपचे 5 उमेदवार जे आहेत ते निवडून येऊ शकतात इतकी मतं भाजपकडे आहेत आणि त्याचमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काल दिल्लीमध्ये गेले होते। राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची त्यांनी भेट घेतली आणि आपण जर पाहिलं असेल तर भाजपकडे जवळपास 35 जण जे आहेत ते विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत। आता त्यातील कोणते 5 चेहरे जे आहेत ते विधान परिषदेवर पाठवायचे, भाजपनं विधान परिषदेसाठी एक क्रायटेरिया ठरवलाय, तो म्हणजे ज्याला आपण उमेदवारी देणार आहोत किंवा ज्याला विधान परिषदेवर पाठवणार आहोत त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने फायदा होईल याची चाचपणी केली जाणार। त्यानंतरच तो चेहरा निश्चित केला जाणार। त्यामुळे ते 1 ते 2 दिवसात जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार या 35 पैकी 5 जणांना जी आहे ती उमेदवारी मिळू शकते। त्याचसोबत आपण पाहिलं असेल तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये। काही महामंडळ जी आहेत ती बाकी आहेत। यावर देखील दिल्लीत काल चर्चा झाल्याचं कळतंय। ज्ञानदा, धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।